नाशिक पोलिसांनी एका गांजा तस्कराचा सिने स्टाईल पाठलाग केला। पाठलाग करून लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। नाशिक शहरातील रस्त्यांवर मध्यरात्री हा सगळा पाठलागाचा थरार रंगला होता। ही दृश्य आपण बघतोय। पोलिसांच्या 5 ते 6 वाहनांनी पाठलाग करून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या। इकडे टन मारलं तो 100% टन मारला हळू 100% टन मारल सांगतोय मी टन मारल एक आहे बा माग दाबला नाही फिरला आपण पळून जायचं का? नाही आपल्या ठोकतील टाका इकडून घे आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, एखाद्या सिने स्टाईल पाठलाग असावा अशा पद्धतीची ही सगळी दृश्य आहेत। पोलिसांनी फार मोठं हे धाडस दाखवलेलं आहे। काय या सगळ्या संदर्भात आता पुढे कारवाई झाली आहे? वृद्धी खरं तर नाशिक पोलिसांकडनं स्टॉप अँड सर्च ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेमध्ये जी संशयित वाहनं असतात त्यांची तपासणी केली जाते। अशा स्वरूपाची रात्रीच्या वेळेला एक कार नाशिकहून जात असताना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिला थांबवण्यात आलं। मात्र ती कार थांबली नाही, थेट पोलिसांच्या अंगावर ही कार चढवण्याचा प्रयत्न झाला। मात्र पोलीस काही क्षणातच बाजूला झाल्यामुळे काही अपघात जो होणारा होता तो टळला। मात्र या कारचा पाठलाग नाशिक पोलिसांनी केला। जवळपास परिसरातली जे पोलीस ठाणे आहेत त्यांना याबाबतचा कॉल देण्यात आला आणि पाठलाग करण्यात आला। जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा हा संपूर्ण थरार आहे। या थरारामध्ये जवळपास 5 ते 6 वाहनांनी ज्यामध्ये नाशिक पोलीस होते अशा स्वरूपाचा तो पाठलाग करण्यात आला आणि त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मनुष्य वस्तीमध्ये ही कार जाणार नाही याची पूर्णतः काळजी नाशिक पोलिसांनी घेतली। निर्मनुष्य ठिकाणी जाऊन त्या गांजा तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 4 ते 5 लोक या कारमध्ये होते अशा स्वरूपाची माहिती पोलिसांनी दिली। त्यातील एक नाशिक पोलिसांच्या हाती लागला। आता त्याच्या आधारावरच पुढील तपास केला जाणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर गांजा तस्कराच्या सोबतचा जो थरार आहे तो पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून देखील चित्रित केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर ही मोठी कारवाई मानली जाते। नाशिक पोलिसांनी मोठं धाडस दाखवलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अधिकचा जो तपास आहे तो जो गांजा तस्कर नाशिक पोलिसांच्या हाती लागलाय त्याच्या अनुषंगाने केला जाणार आहे। त्यामुळे एक मोठं रॅकेट या निमित्तानं उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला नाशिक पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। गावामध्ये न जुमानता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले। तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं। लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं। सर्व वाहनांनी सलग सुमारे 1 तास रात्री 2:30 ते जवळपास 3:30 पर्यंत सलग सुमारे 25 किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला। त्या वाहनामध्ये एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु 1 व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण 28 किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे।